ची बातमी आपण पाहूयात। महिनाभरानंतर आता शिव उड्डाण पूल सुरू होणार आहे। 3 वेळा डेडलाईन हुकल्यानंतर आता नवी तारीख देण्यात आली। त्यामुळे शिव पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणखी महिनाभर पर्याय मार्गावरील गर्दी, वाढलेलं अंतर आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे। पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झालाय। रेल्वे रुळांवर प्रत्येकी सुमारे 500 टन वजनाचे 2 मुख्य स्टील गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आले। मात्र इतर पूरक कामं बाकी असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास आणखीन काही आठवडे लागणार असल्याची माहिती आहे। तर या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। मुंबईतील मध्यवर्ती भागातील शिव पुलाचा मुख्य भाग जो आहे तो झालेला आहे। 2 गर्डर जे आहेत ते टाकून झालेले आहेत। आपण पाहू शकतो की हे जे 2 गर्डर आहेत हे काल टाकण्यात आले, त्यामुळे महत्त्वाचा टप्पा जो आहे बांधकामातला तो पूर्ण झाला पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र असं असलं तरी देखील सप्टेंबर अखेरीपर्यंत अजूनही वाहन चालकांना हा पूल सुरू होण्याची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे। पुलाच्या पुनर्बांधणीतला हा महत्त्वाचा टप्पा आहे। रेल्वे रुळांवरून प्रत्येकी सुमारे 500 टन वजनाचे 2 मुख्य स्टील गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली पाहायला मिळते। इतर पूरक कामे अद्यापही बाकी आहेत, त्यामुळे या सगळ्या अडचणींवर मात करत सप्टेंबर अखेरपर्यंत हा पूल पूर्ण होणार की अजूनही वाहन चालकांना प्रतीक्षाच करावी लागणार, हा प्रश्न देखील या निमित्ताने विचारण्यात येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।